मित्रांनो, तुम्ही तेच आहात ना जे जॉबसाठी भरपूर ठिकाणी अप्लाय करताय, प्रयत्न करताय, पण जॉबच मिळत नाहीये। त्यातल्या त्यात एआयची भीती वाटते की एआय आपला जॉब खाऊन जाईल, भविष्यात काय होईल। पण अनेक हुशार विद्यार्थी आहे जे एआय शिकता आहे, एक्सपर्ट बनताय आणि भरपूर साऱ्या जॉब अपॉर्च्युनिटीज त्यांना मिळत आहे, कोट्यावधींचे पॅकेजेस मिळत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेस्ट 5 एआय करियर ऑप्शन सांगणार आहे ज्यामध्ये तुम्ही कोट्यावधींचे पॅकेज मिळू शकताय। हे बघा मित्रांनो, मराठीमध्ये एक म्हण आहे की शिकाल तर टिकाल, पण आत्ताच्या काळामधली ती म्हण चेंज होऊन असं म्हटलं पाहिजे, एआय शिकाल तरच टिकाल। कारण की अनेक जण म्हणतात की भविष्यामध्ये एआय असं होईल तसं होईल, भविष्य नाही, आत्ताच एआयचे भरपूर सारे टूल आले आणि लोक एआयचा वापर करून भरपूर पुढे चाललेले आहे। त्यामुळे 5 बेस्ट करियर ऑप्शन सांगतोय। सगळ्यात पहिला आहे डेटा सायंटिस्ट। तुम्ही बघितलं असेल भारतामध्ये स्टार्टअपचं प्रमाण दिवसांदिवस वाढत आहे, प्रत्येकाला स्वतःचा बिझनेस ग्रो करायचा आहे, मग त्यासाठी डेटा सायंटिस्टची अत्यंत गरज आहे। मोस्ट डिमांडिंग करियर ऑप्शन आहे। समजा जर मला हेडफोनची कंपनी लॉन्च करायची आहे तर मी बघेल माझं कॉम्पिटिशन कोण आहे, बोट झालं, हॅमर झालं, मग मी त्यांचा डेटा घेईल, तो रिसर्च करेल, त्याचं विश्लेषण करेल आणि त्यानुसार माझा बिझनेसचे मी निर्णय घेईल। त्यामुळे डेटा सायंटिस्ट बेस्ट एआय करियर ऑप्शन आहे। पॅकेज बघायला गेले तर स्टार्टिंगला 8 लाख रुपयांपासून 15 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळतं आणि जर तुम्ही एक्सपर्ट आहात, इंटरनॅशनल कंपन्यांमध्ये तुम्हाला काम करायचं आहे तर 1 कोटींपर्यंत पॅकेज जातं। तर नक्की तुम्ही याचा विचार केला पाहिजे। पण अनेक जण म्हणतील सर तुम्ही सांगताय ते बरोबर आहे, पण हे शिकायचं कुठं? कारण की आमच्या कॉलेजमध्ये, शाळेमध्ये आम्हाला ते जुनं जे आहे थेरी ती शिकवली गेली आहे, एआय बद्दल काही शिकवलं जात नाही। तर भारतात एक कॉलेज आहे जिथे पहिल्या दिवसापासून एआय शिकवलं जातं। मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी बद्दल बोलतोय। हे भारतातलं पहिलं एआय फर्स्ट बीटेक कॉलेज आहे ज्यामध्ये सुरुवातीला थेरीवर वेळ घालवला जात नाही, पहिल्या दिवसापासून रिअल वर्ल्ड एआय प्रोजेक्टवर आपण काम करतो। पहिल्याच वर्षी आपल्याला स्वतःचा मॅकबुक मिळतो, दुसऱ्या वर्षी पेड इंटर्नशिप मिळते आणि तिसऱ्या वर्षी आपल्याला जॉबसाठी कुठेही प्रयत्न करावा लागत नाही, कारण की आपल्याकडे ऑलरेडी रिअल वर्ल्ड प्रोजेक्टवर काम केल्याचा अनुभव असतो, स्ट्रॉंग प्रोफाईल असते आणि स्वतःहून कंपन्यांच्या ऑफर आपल्याला येतात। कुठल्या लाईव्ह प्रोजेक्टवर आपल्याला काम करायला मिळतं, जसं ओपन एआय झालं, ॲपल लॅब झालं, हगिंग फेसेस झालं, यांसारख्या लाईव्ह प्रोजेक्टवर काम करतो। महत्त्वाचं म्हणजे पॅकेज बघायला गेलं, कारण की अनेकांचं म्हणणं असेल समजा आपण हे शिकलो तर किती आपल्याला पॅकेज मिळेल, तर ॲव्हरेज पॅकेज तुम्हाला 20 LPAचं मिळतं आणि अनेक जर 40 लाखांचं सुद्धा पॅकेज घेत आहे। त्यामुळे IIT NIT करणारे विद्यार्थी सुद्धा अशा प्रकारचं कॉलेज निवडताय, कारण की बघा हे कॉलेज असं तसं कोणी बनवलं नाही आहे, तर इंडस्ट्री एक्सपर्ट आहे त्यांनी बनवलंय। जसं अर्पित सारडा झाले जे BITS पिलानी पासून JP मॉर्गन टेक लीड आहे, कार्तिक ठाकूर आणि वरुण कोहली जे कोडिंग ब्लॉकचे फाउंडर्स आहे। 50,000 प्लस विद्यार्थ्यांना यांनी ट्रेनिंग दिलेली आहे आणि यातले भरपूर जण हे गुगल झालं, Amazon झालं, मेटा झालं, यांसारख्या कंपन्यांमध्ये काम करताय, कारण की एआय असेल तरच भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहे आणि चांगलं पॅकेज आहे। त्यामुळे या दिग्गज लोकांनी हे कॉलेज बनवलेलं आहे। यांना माहिती आहे कंपन्यांना काय आहे, कंपन्यांची डिमांड काय, त्यामुळे तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण होण्याआधी तुम्हाला एआय लीडर बनवलं जातं, ज्यामध्ये एआय फर्स्ट कोडिंग लॅब, क्वांटम कम्प्युटिंगचं काम, तुमचं स्वतःचं गिट हब। त्यामुळे हे शिकल्यानंतर आपल्या जॉबसाठी भटकावं लागत नाही, तर स्वतःहून कंपन्या आपल्याकडे अप्रोच करतात। पण हा हे मिराई कॉलेज सगळ्यांसाठी नाही आहे, यासाठी तुम्हाला एक टेस्ट द्यावी लागते। महत्त्वाचं म्हणजे कोडिंग वगैरे तुम्हाला येत नाहीये तरी तुम्ही ही टेस्ट देऊ शकताय। 5 तारखेला म्हणजे 5 जुलैला ही टेस्ट आहे, 4 जुलैपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकताय। 2 तासाची टेस्ट आहे जी की तुम्ही पास केलं तर तुम्ही इथे सिलेक्ट होता, मग तुम्ही हे शिकू शकताय। महत्त्वाचं म्हणजे स्कॉलरशिप सुद्धा मिळते। तुम्हाला जर अप्लाय करायचं असेल तर असा फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे। कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक टाकली आहे, त्यामुळे जर तुम्हाला एआय शिकायचं आहे, एआय एक्सपर्ट व्हायचं आहे तर नक्की तुम्ही ही टेस्ट दिली पाहिजे, जेणेकरून तुम्हालाही कळेल ना की आपण किती पाण्यात आहोत आणि जर सिलेक्ट झालं तर भारीच। आता जे टॉप 5 करियर ऑप्शन बद्दल तुम्हाला सांगतो त्यातलं दुसरं आहे मशीन लर्निंग। तुम्ही भरपूर जण याबद्दल ऐकून असाल, पण मशीन लर्निंग काय करतं तर हे अल्गोरिदम तयार करतं। आता बघा एआय आहे, एआय काय स्वतःहून बुद्धी असते का? त्याला नाही, याला काहीतरी इनपुट द्यावे लागतात, अल्गोरिदम तयार करावं लागतं आणि त्यानुसारच ते काम करतं। मग ज्यांचं पण मशीन लर्निंग झालंय ते हे काम करत असतात। जर याचं पॅकेज बघायला गेलं तर 10 लाख रुपयांपासून 50 लाख रुपयांपर्यंत पॅकेज मिळतं आणि जर तुम्ही एक्सपर्ट झाला तर अजूनही तुम्हाला जास्त पॅकेज मिळू शकतंय।
त्यानंतर तिसरा आहे AI रिसर्च सायंटिस्ट. थोडक्यात तुम्ही बघितलं तर आता माणसाच्या ज्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जे प्रॉब्लेम्स येत आहे त्यावर हे रिसर्च करतात आणि वेगवेगळे टूल आणताय. तुम्ही बघा प्रत्येक फील्डसाठी टूल आणलाय, म्हणजे व्हिडिओ एडिटिंगसाठी टूल आहे, फोटो जनरेशनसाठी टूल आहे, बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी टूल आहे, किंवा तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, फार्मिंग फील्डमध्ये आहे, कुठल्याही फील्डमध्ये आहे, मग त्यासाठी नवीन नवीन AI टूल्स येत आहे. मग रिसर्च केला जातो आणि त्यासाठी ही तिसरी पोस्ट बेस्ट आहे. जर तुम्ही हे शिकून घेताय, हे नॉलेज तुमच्याकडे आहे, तर चांगलं पॅकेज तुम्ही मिळू शकताय. त्यामुळे हे बेस्ट करिअर ऑप्शन आहे. चौथा आणि सगळ्यात महत्त्वाचं NLP स्पेशलिस्ट. हे काय करतात, जसं की ChatGPT झालं, ट्रान्सलेटर झालं, यांसारखे टूल बनवतात. तुम्ही बघा टूलची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भरपूर सारे जण हे पेड करून सुद्धा टूल वापरतात. एखादा ट्रेंड आला, जसं जिबली ट्रेंड आला होता, अनेक जण त्यासाठी ChatGPT डाउनलोड करतात, पेड व्हर्जन घेतात. त्यामुळे AI टूलची दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. आणि जर ते टूल आपल्याला बनवता आले तर किती जबरदस्त आपण स्वतःचा बिझनेस करू शकतोय, चांगलं पॅकेज मिळू शकतोय. त्यामुळे हे पण एक चांगलं करिअर ऑप्शन आहे. आणि पाचवा आणि महत्त्वाचं म्हणजे रोबोटिक्स इंजिनियर. तुम्ही बघितलं असेल चायना झालं, जापान झालं, इथे ऑलरेडी रोबोट आहे. तुम्ही बघितलं हॉटेलमध्ये सुद्धा हे काम करताय. भारतामध्ये अजूनही ती फेज आलेली नाही आहे. पुढच्या 10 वर्षामध्ये, 5 वर्षामध्ये भारतामध्ये पण भरपूर सारे रोबोट्स येतील जे माणसांचं काम करतील. त्यामुळे जर आपल्याला असं वाटतं की आपलं हे काम जाईल, त्याऐवजी तेच आपण शिकून आपण जर या प्रकारचे स्किल शिकलेलो आहोत, तर आपण ते AI टूल, हे रोबोट वगैरे बनवू शकतोय. आणि त्याद्वारे आपला जॉब पण सिक्युअर राहतो, हाय सॅलरी पॅकेज पण मिळतं आणि आपण कालबाह्य होत नाही. त्यामुळे बेस्ट करिअर ऑप्शन आहे. तुम्हाला पण AI सोबत चांगलं करिअर करायचं आहे, तर हे बेस्ट 5 ऑप्शन सांगितले. आणि तुम्हाला शिकण्यासाठी कुठलाही पर्याय मिळत नसेल तर मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे. नक्की चेकआउट करा, एक्झाम द्या, तुम्हाला पण समजेल. आणि अशाच नवीन नवीन करिअर ऑपॉर्च्युनिटीसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.